उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांना फोन. अजित पवारांकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस. तब्येतीच्या कारणानं शरद पवारांचे नियोजित दौरेही रद्द. शरद पवारांना डॉक्टरांनी 4 दिवसांची विश्रांती घेण्यास सांगितलंय. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमावेळेस पवारांना कफ जाणवत होता. अजित पवारांची माहिती. जर आम्ही चुकीचं काम केलं असेल तर राजीनामा द्यायलाही तयार. अनिकेत तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. भरत गोगावले पालकमंत्री होईपर्यंत आम्ही लढाई लढणार. आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया. तर गोगावलेंच्या पालकमंत्रीपदासाठी महेंद्र दळवींचा निर्धार. रक्ताचं पाणी करून लोकसभेला एकमेव सीट निवडून आणली. तटकरे यांना कणकेश्वर मंदिराची आख्यायिका माहिती नसेल. मंत्री भरत गोगावलेंची सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरेंवर टीका. माझ्या बहिणीला त्रास दिला जातोय. अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया. तर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदावरून टीका करणाऱ्या गोगावले आणि थोरवेंवर त्यांचा निशाणा. महायुतीमध्ये पालकमंत्रीपदासंदर्भात नरहरी झिरवाळांचाही नाराजीचा सूर. गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं. वरिष्ठांना याचा जाब विचारणार. हिंगोलीच्या पालकमंत्रीपदावरून झिरवाळांची मनातली खदखद समोर. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची काळजी करू नका, त्यासाठी मी खंबीर. मुश्रीफ असोवा झिरवाळ यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करणार. पालकमंत्रीपदावरून नेत्यांच्या नाराजीवर अजितदादांची प्रतिक्रिया. मी सर्वात लहान जिल्ह्याचा सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो. भाग्यवान समजून कामाला सुरुवात करायची आहे. झिरवाळांच्या पालकमंत्रीपदावरील वक्तव्यावर सामंतांची प्रतिक्रिया. तर रायगड आणि नाशिकबाबतचा गुंता सुद्धा लवकरच सुटेल. सामंतांची प्रतिक्रिया. झिरवाळांना गरीब म्हणणं हा अदानींचा अपमान ठरेल. झिरवाळांनी पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. गरीब माणूस हा प्रामाणिक असतो, खाल्ल्या मिठाला जागतो. संजय राऊतांची झिरवाळांवर टीका. पालकमंत्रीपदासंदर्भात अजित पवारांशी बोललो आहे. आता श्रद्धा आणि सबुरी ठेवली आहे. वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. तर समस्या माझ्यापुढे मांडा असं मंत्र्यांना सांगणार आहे. अजित पवारांचं यावर उत्तर. पालकमंत्रीपदावर दिल्लीतनं स्थगिती आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना ही मोठी खेळी. रायगड नाशिक पालकमंत्रीपदाचा स्थगितीवरून आता संजय राऊत यांचा आरोप. पालकमंत्रीपदाचा वाद नाही. महायुतीमधील पालकमंत्रीपदाच्या वादावर फडणवीसांची एका वाक्यात प्रतिक्रिया. ठाकरे गटाची ठाणे जिल्ह्याची आज मातोश्रीवर आढावा बैठक. उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेणार. 2 तारखेपासून ठाकरे गटाचं ठाणे जिल्ह्यात शिवसर्वेक्षण अभियान. वाल्मिक कराडसाठी 11 रुग्णांचे बेड खाली करून जागा करून दिली. कराडच्या सिटी स्कॅन रिपोर्ट्समध्ये काहीही आलं नाही. अंजली तमन यांचा आरोप. तर डॉक्टरांवर कारवाई करा अशीही मागणी. वाल्मिक कराडला सरेंडर झाल्यापासून व्हीआयपी ट्रीटमेंट. तर मंत्रिपदामुळे कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट. संदीप क्षीरसागर यांचा आरोप. तर धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा. सरकारनं ताबडतोब त्यांचा राजीनामा घ्यावा अशीही मागणी. बीड प्रकरणी धनंजय मुंडेंवर आरोप होतात. मुख्यमंत्र्यांना त्यात काही तथ्य वाटलं तर ते राजीनामा घेतील. मंत्री चंद्रकांत पाटलांचंही यावर वक्तव्य. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडवण्यासाठी आता षडयंत्र. तर जरांगेंचा गंभीर आरोप. आरोपींची नार्को टेस्ट करण्याचीही मागणी. फरार आरोपी कृष्णा आंधळे आता पोलिसांना सापडणार नाही. आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य. तर मंत्रिपदामुळे कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही क्षीरसागरांचा दावा. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा जिल्हा कारागृहात मुक्काम. तर कराडचा बराक नंबर 9 पण 7 आरोपींना वेगळी बराक. कराडकडे सध्या डॉक्टरांनी दिलेली औषधं सोबत. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू. ओबीसीमधून मराठा आरक्षणाची जरांगेंची मागणी. तर जरांगेंच्या लढ्याबाबत माझ्या मनात सन्मान. जरांगेंनी सकारात्मकता दाखवली तर मी भेट घ्यायलाही तयार. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. तर जरांगेंनी पुन्हा उपोषणाच्या नौटंकीचं हे हत्यार उगारलंय. प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका. जरांगेंनी सरकारसोबत बोललं पाहिजे. त्यांचे गैरसमज आम्ही दूर करू. मनोज जरांगेंच्या उपोषणावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया. तर 10% शाश्वत आरक्षण सरकारनं मराठा समाजाला दिल्याची ही प्रतिक्रिया. इंदापूर न्यायालयाच्या बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे अजितदादा भडकले. ठेकेदाराला काळ्या यादीत टाका. असली कामं खपवून घेतली जाणार नाहीत. माझ्या जवळचा असो किंवा इतर कुणी त्यांची हयगय करू नका. अजित पवारांचा ठेकेदारांना इशारा. ठाकरे गटाचं एसटी भाडेवाढी विरोधात राज्यभर आंदोलन. ठाकरे गट आज मराठवाड्यात ठिकठिकाणी करणार आंदोलन. मुंबईसह राज्यातील प्रमुख नेते एसटी भाडेवाढी विरोधात आंदोलन करणार. नुसतं काम न करता मिरवता मग मलिदा गँगची टीका होते.
बारामतीच्या सभेत अजितदादांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, तर माझं 25% काम जरी कार्यकर्त्यांनी केलं तर बारामतीचं भलं होईल, अजित पवारांची प्रतिक्रिया. दिग्दर्शकांनी छावा चित्रपटात नाचण्याचा भाग काढून टाकलाय. मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती. नृत्य दाखवल्यावरून झालेला वाद आता थांबला असेल, उदय सामंतांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक. महापालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीचं आयोजन. कोस्टल रोड आजपासून पूर्ण क्षमतेनं मुंबईकरांसाठी खुला. प्रजासत्ताक दिनी कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, तर मरीन ड्राईव्ह ते बांद्रे अंतर आता केवळ 15 मिनिटात पार करता येणार. रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई, तर मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर ही धडक कारवाई. शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर. नालासोपाऱ्यातील अतिक्रमणाविरोधात आज पुन्हा कारवाई होणार, तर 23 जानेवारीपासून वसई विरार पालिकेची तोडक कारवाई सुरू आहे. रत्नागिरीच्या साखरी नाटे या ठिकाणी जेट्टी विरोधातील मनसेचं आंदोलन मागे. तांत्रिक मुद्दे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जेट्टीचं काम बंद करणार, तर प्रशासनाकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन. खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी जीबीएस रुग्णांची भेट घेतली आहे, तर रुग्णांची विचारपूस करत तातडीनं आवश्यक उपाययोजना करण्याचे दिले आदेश. राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी. पुण्यामध्ये आजाराची लागण, तर सोलापुरात उपचारादरम्यान मृत्यू. पुण्यामध्ये सध्या जीबीएसचे 101 रुग्ण. जीबीएसमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांची प्राथमिक माहिती. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवले. तपासणी अहवाल हा 8 दिवसात प्राप्त होणार. गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांना आता पुणे पालिकेकडून मोफत उपचार मिळणार. कमला नेहरू रुग्णालयामध्ये मोफत उपचार केले जाणार. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय. पालिकेच्या निर्णयानंतर नागरिकांनी मानले TV9 मराठीचे आभार. नांदेड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, तर या ठिकाणी किवळा इथल्या मृत कुक्कुट पक्षाचा अहवाल पॉझिटिव्ह. पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू. किवळा परिसरात चिकनची दुकानं, वाहतूक, बाजार आणि यात्रा सुद्धा बंद राहणार. पुण्याच्या राजगडमधील पंचायत समितीमध्ये आरोग्य संवाद परिषदेचं आयोजन. तालुक्यातल्या सार्वजनिक आरोग्य सेवा आणि जनजागृती या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन. पुण्यातील थंडी सध्या गायब, तर गेल्या 2 दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. पुणे पालिकेला जलसंपदा विभागाकडून 714 कोटी रुपयांची थकबाकी नोटीस. जास्त पाणी वापर आणि पाणी प्रदूषित केल्याप्रकरणी ही नोटीस बजावल्याची माहिती, तर पालिकेनं तातडीनं 200 कोटी रुपये देण्याची मागणी. पुण्यातील हवेली आणि राजगड तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. रस्त्यात खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ. रस्त्याची दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय जाहीर, तर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले आमदार अतुल भोसलेंचे आभार. निर्णयामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 1600 विद्यार्थ्यांना लाभ होणार. साताऱ्यातील पाटण पंचायत समिती आणि उपजिल्हा रुग्णालयाला लोकनेते बाळासाहेब देसाईंचं नाव दिलं, तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नाव आता वत्सला देवी देसाई असं असणार. धुळ्यातील साक्रीमधील बारीपाडा गावातील चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, तर ग्रामस्थांकडून घरोघरी गुढी उभारून वाजत गाजत स्वागत. गावात केलेल्या कामांबद्दल चैत्राम पवारांना पुरस्कार जाहीर. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील अंबप गावामध्ये विधवा प्रथा बंदीचा निर्णय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ग्रामसभेत एकमुखी ठराव. विधवा स्त्रियांना सौभाग्यवती असलेल्या महिलेप्रमाणेच आता मानसन्मान दिला जाणार. धुळ्यातील महापालिका हद्दीतील 5,500 थकबाकीदारांना पालिकेची नोटीस, तर धुळे पालिकेच्या वतीनं पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम सुरू. नागरिकांना कर भरण्याचंही आवाहन. सांगलीतील पलोसच्या तहसील आवारामध्ये प्रजासत्ताक दिनी माजी सैनिकाचा सहकुटुंब आत्मदहनाचा प्रयत्न. तहसील परिसरामध्ये तणाव निर्माण, तर न्यायप्रविष्ट जागेची कब्जा पट्टी देण्यावरून माजी सैनिकाचा सहकुटुंब आत्मदहनाचा हा प्रयत्न.